कसबा मतदारसंघाला स्वच्छ आणि फ्लेक्स मुक्त करण्याच्या उद्देशाने आज कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी स्वतःचा फ्लेक्स काढून अभियानाची सुरुवात केली आहे। वीर मारुती चौकात महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारा फ्लेक्स त्यांनी स्वतः उतरवला आणि आपल्या कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना अवैध फ्लेक्सबाजी टाळण्याचे आवाहन केले। कसब्याचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत। लोकप्रतिनिधी म्हणून माझा अनधिकृत फ्लेक्स लागणार नाही आणि माझे कार्यकर्ते लावणार नाहीत असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला। स्वच्छ अभियानाच्या अनुषंगाने बोलताना रासने म्हणाले, कसबा मतदारसंघात 55 डम्पिंग आणि फीडर क्रॉनिक पॉईंट होते, त्यातील 26 पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत। संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त या 26 ठिकाणांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे, त्यामुळे स्वच्छ कसबा नक्की करून दाखवू। शहरातील वाढत्या अतिक्रमणावरही ठाम भूमिका घेत रासने म्हणाले, स्वच्छ आणि सुंदर कसबा करत असताना रस्त्यावर अडथळा असणाऱ्या अतिक्रमणांना हटवले जाईल, पण त्याबरोबरच त्यांचे पुनर्वसनही केले जाईल, जेणेकरून कोणीही अडचणीत येणार नाही। हेमंत रासने यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या अभियानामुळे कसबा मतदारसंघ फ्लेक्स मुक्त आणि स्वच्छ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे। आपण 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेसच आपण तो निर्णय आपला जाहीर केला होता। मागच्या 5 तारखेला आपण इंदोरचा दौरा केला होता की देशात गेली 7 वर्ष सातत्याने पहिली येणारी महापालिका स्वच्छ सुंदर म्हणून तिला जो नेहमी सातत्याने 7 वर्ष तिला पहिला क्रमांक मिळाला, त्या शहराची आपण पाहणी करावी, त्या शहराला 1 नंबर मिळण्यामागची कारणं शोधून घ्यावी आणि ह्या प्रयत्नातून आपण 300 जण घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो। त्यावेळेस ज्या ठिकाणी आपल्याला बघण्यात आलं की त्या कुठल्याही रस्त्यावर तिथं कचरा नसतो, कुठलाही अनधिकृत फ्लेक्स नाही आहे, अतिशय अतिक्रमण नाही आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या इथे जे 55 एकूण डम्पिंग फीडर आणि क्रॉनिक स्पॉट आहेत त्यातले 26 पूर्ण बंद केले। 15 ठिकाणी फीडर पॉईंटला आता कचरा राहत नाही, 10 ते 11 फक्त क्रॉनिक स्पॉट बंद करायचे राहिले। तर तिथे एकही अनधिकृत फ्लेक्स नव्हता आणि त्यांनी त्या शहराच्या स्वच्छतेमध्ये सौंदर्यात भर पडली। हे निदर्शनास आल्यानंतर ह्याच्यातला सगळ्यात पहिला भाग कचरा रस्त्यावर पडणार नाही याकरता प्रयत्न आता जवळजवळ 60-70% पूर्णत्वाला गेला आहे। फ्लेक्स हा बंद झाला पाहिजे, तर त्याकरता काय करता येईल हा विचार केला आणि सर्वात प्रथम आपण लोकप्रतिनिधी म्हणून माझा अनधिकृत फ्लेक्स लागणार नाही व माझे कार्यकर्ते लावणार नाही हा संकल्प केला आणि तो परवा जाहीर केला। आणि त्या अनुषंगाने आज संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त 26 जे आपले जे स्पॉट आहेत जे पूर्ण स्वच्छ झाले त्या ठिकाणी स्वच्छ नारायणची पूजा हे आपण महापूजा आयोजित केली। त्याचा उद्घाटन आज केंद्रीय मंत्री पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेचे आयुक्त आणि पोलीस सहआयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्व नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती केली। आणि हे करत असताना आपल्या निदर्शनास आलं की इथं एक फ्लेक्स आहे, तो फ्लेक्स जो कार्यकर्ता त्यांनी लावला ते आमचे युवा मोर्चाचे सचिव निलेश खडके, माझा स्वतःचा त्याच्यात फोटो होता, गायत्री खडकेंचा फोटो होता, तर आम्ही स्वतः आलो आणि ह्याच्यात सगळ्यात मला अभिमानास्पद वाटतं की जो माझा कार्यकर्ता त्यांनी एवढा आजच्या कार्यक्रमाचा फोटो लावला, परंतु त्याला विनंती केली तर तो स्वतः हा फोटो फ्लेक्स उतरवायला आला। अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळं आम्ही स्वच्छ कसबा हा नक्की करून दाखवू आणि त्याच्यात जे काय आम्ही निर्णय घेतले त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून घेतलेले निर्णय, त्यामुळं हा आमचा जो संकल्प आहे तो सिद्धीला नक्की जाईल 100%। आज मी अतिक्रमण विभागाच्या सगळ्या प्रमुखांना बोलवून सगळे मुख्य रस्ते क्लिअर करायला सांगितलेत। जर आपण बघितलं असेल तर शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता याच्यावर वारंवार त्या आता कारवाया होत असतात। सगळे मुख्य रस्ते फुटपाथ हे आपल्याला रिकामे झालेले दिसतील। जे पथारीवाले आहेत त्यांना शिफ्टिंग करून चांगल्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करणं हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल, कारण ज्यांना लायसन्स दिलेली आहेत, ज्यांना आपल्याला कोणाच्याही पोटावर पाय देणं ही आमची भूमिका नाही। आम्हाला स्वच्छ सुंदर विकसित कसबा करायचा आहे आणि ते करत असताना नियोजनबद्ध करत असताना, परंतु शहराच्या अतिक्रमणामुळे ज्यामुळे रस्त्याला अडचण येणार नाही, सौंदर्यात बाधा येणार नाही अशा पद्धतीचं जे अतिक्रमण आहे ते काढण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यांना कुठंतरी चांगल्या ठिकाणी पुनर्वसन त्यांचं केलं जाईल।